कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय जगबुडे आले होय? आमचं चुकलं, तुमचं चुकलं, जे झालं ते सोडून देऊया, पुढे जाऊया। आई साहेबांची माफी मागा, विषय संपून टाका। माफी? मोठे तुमच्यापेक्षा, वयाचा तरी मान ठेवा। विश्वासच नाही बसत आहे तुमच्यावर। मी त्या बजाला घेऊन आला, काय झालं? ते तो खोटं बोलत होता म्हणून। म्हणजे सिद्ध काही झालंच नाही ना। पण म्हणून त्या बरोबर आहेत असं होत नाही ना अधिपती। त्या चुकीच्या आहेत असं बी होत नाही ना। पण अहो तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना। तुमच्यावर माझा विश्वास आहे म्हणून फक्त मी तुमच्या बाजूने नाही उभा राहू शकत। पण भुवनेश्वरी मॅडमच्या बाजूने उभे राहू शकता। त्यांच्या विरुद्ध काही सिद्ध झालंच नाही। मग माझ्या विरुद्ध झालंय का? सोडा, आता ताणू नका मास्तरीन बाई, आता बास ताणू। अधिपती मी नाही ताणते, तुम्हाला कसं सांगू मी? तुम्हाला का कळत नाही अधिपती? हे सगळं भुवनेश्वरी मॅडमने केले। त्यांनी बाबांना आजारी ठेवलं, मला वेडी करण्याचा प्रयत्न केला, सगळं। तुम्ही तिढा सोडवायचा प्रयत्न करतो, तुम्हाला कळत नाही का? तुम्ही तिढा वाढवताय। तिढा कसा सोडवायचा ना हे तुम्हाला नाही कळत अधिपती। मग तुम्हाला कळते काय? मी सांगते, तुम्हाला पटत नाहीये। परत तेच तो बजरंग खरं बोलला होता माझ्याशी, नंतर चक्र फिरली आणि त्याने आता तुम्ही आता त्या बजासारखी 30 स्टेप परत परत वाजवताय। तुमच्या डोसक्यात प्रकाश पडत नाही काय? लग्न झालंय आपलं अधिपती, मी बायको आहे तुमची। तुमची बायको तुम्हाला सतत कानी कपाळी ओरडून सांगते, तरीही तुम्हाला कळत नाहीये। हा नाही कळत, आम्ही शिकलेलो नाही, अडाणी आम्ही। बघा आता कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? काय म्हणणं काय आहे तुमचं? मी सांगितलंय की 10 वेळा सांगते अधिपती, भुवनेश्वरी मॅडम पासून तुम्हाला, मला, या घराला, बाबांना, सगळ्यांना धोका आहे। परत तेच बोलून काय परिस्थिती बदलणार आहे का? मग त्यांना या घरात ठेवून परिस्थिती बदलणार आहे? अहो घरात ठेवून म्हणजे हे काय बोलता तुम्ही? काय भाषा आहे? माझं डोसकं फिरतंय मास्तरीन बाई, आता ग बसा। हा मग काय? मग डोकं फिरतंय तर काय करणार तुम्ही? मला घराबाहेर काढणार ना? काढा अधिपती। तुम्हाला आता कळत नाहीये, पण काही दिवसांनंतर तुम्हाला कळेल की मी बरोबरच बोलत होते। मग पश्चाताप होईल तुम्हाला। तुम्हाला कळेल की माझी चूक नव्हती, तुमचा ब्रेन वॉश केलाय त्यांनी। झालं का तुमचं बोलून? पण कळलं नाहीच आहे तुम्हाला, नाहीच कळत आहे तुम्हाला, काहीच कळत नाहीये। मला बाहेर काढायला निघालाय तुम्ही अधिपती, पण त्या बाईचा खरा चेहरा तुम्हाला कळत नाहीये। आणि मला म्हणतात निर्णय घ्या। अरे तुम्ही घ्या निर्णय, तुम्ही घ्या निर्णय, तुम्ही त्यांना जायला सांगा। तुम्हाला अजून बी असं वाटतं तुमची काहीच चूक नाही? तुम्हाला असंच वाटतं की फक्त आई साहेबांची चूक आहे? हो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।